पुंडलिकवरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। नवनाथ महाराज की जय। 84 सिद्धनाथ महाराज की जय। श्री नवनाथ कथासार अध्याय 11। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। ग्रंथकर्ते अध्यायाच्या सुरुवातीला इंद्रापती भगवंत त्या भगवंताची स्तुती स्तवन जय जयकार करू लागलेले। हे भगवंता, तू धन ऐश्वर्य औदार्यवंत आहेस आणि म्हणून तू या भक्तिसार ग्रंथाची कथा वधवण्यासाठी मला चालना दे, मला माझ्या बुद्धीला स्फूर्ती दे। पाठीमागच्या 10व्या अध्यायामध्ये गहिनीनाथाचा जन्म झाला। याच्यानंतर गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ या पृथ्वी तलावरची तीर्थ करत करत हिमाचलामध्ये बद्री केदार इथं भ्रमण करीत करीत गेलेले। इतकी कथा पाठीमागच्या 10व्या अध्यायामध्ये आपण श्रवण केलेली आहे। गुरु मच्छिंद्रनाथ आणि शिष्य गोरक्षनाथ दोघंही बद्रिकाश्रमामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये गेलेले आहेत। दोघांनाही हात जोडून महादेवांना नमस्कार केला। महादेवांचा जय जयकार स्तुती स्तवन आरंभ केलेली आहे। हे त्रिपुरारी, त्रिपुर दैत्याचा नाश करणारा, त्रिशूळ तुझ्या हातामध्ये आहे, अपर्णेचा पती आहे, 5 वदन तुला आहेत, 5 पंचवदन असा तू आहेस, रुंडमाळा तुझ्या गळ्यामध्ये आहेत आणि चिताभस्म तुझ्या अंगाला सर्व लावलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं दिव्य असं तुझं तेज आहे। कामाचा मदनाचा अंत करणारा, भोळवट पण दैत्यांना वर देणारा, कैलासपती महादेवा सदाशिवा आदिमूर्ती दिगंबरा, तुझ्या डोक्यावरती गंगा आहे, जटेच्या मुळामध्ये ती बसलेली आहे आणि नरकपाळ ते कपालपात्र तुझ्या हातामध्ये आहे। तुझ्या गळ्यामध्ये सापाचं वेष्टन आहे, वाघाचं कातडं तू परिधान केलेलं आहे, हत्तीचं कातडं पांघरलेलं आहेस। असा ही कैलासवासी, उमेचा पती, पार्वतीपती, दक्षाचा जावई, आदिमूर्ती, चक्रचालक माया भगवती जी आहे ती तुझी दासी आहे। हे नीलकंठा आदिपुरुषा, करुणा करा, उत्तम असा श्रेष्ठ तू आहेस आणि म्हणून सर्व देवांच्या वरची जी संकट आहेत ती संकट नाहीशी करून देवांना सुख देणारा तू आहेस। तुझ्या हातामध्ये डमरू आहे, त्रिशूळ आहे आणि प्रिय अशा नंदीवरती तू बसून आहेस। तुझं वाहन नंदी आहे, भस्म धारण करणारा महाराज तू आहेस, स्मशानामध्ये वास्तव्य करणारा, वैराग्यशील असा हिमालयाचा जावाई, तमोगुणाच्या वेगळा, गळ्यामध्ये कंठामध्ये सतत राम 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 असा राम नामाचा जप आहे, सर्वाधीश आहेस, विश्वपती आहेस आणि भिक्षेमध्ये तुला अतिशय प्रेम आहे। तुझ्या जटा पिंगट आहेत, डोक्यावरती त्रिपुंड असं भस्म चर्चिलेलं आहे, शुद्ध अशी विरगुंटी डोक्यावरती केसांची बांधलेली आहे। फरश आणि अंकुश डमरू हे पापाचा लोप करतायत। षडानन कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा विद्या लक्षणाने युक्त अशी तुझी मुलं आहेत। अशी अपार स्तुती मच्छिंद्रनाथ बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी महादेवाची करू लागलेली आहेत। प्रेमयुक्त अंतकरणाने ही केलेली स्तुती ऐकली आणि मग महादेव तात्काळ प्रगट झाले। मच्छिंद्रनाथाचा हात धरलेला आहे, प्रेमानं मच्छिंद्रनाथांना आलिंगन दिलं, जवळ बसवलेला आहे। महादेव मच्छिंद्रनाथांना क्षेम वार्ता विचारू लागलेले, गोरक्षनाथाला जवळ घेतलेला आहे, मुख कुरवाळलेला आहे आणि म्हणू लागले की हे हरिनारायणा, कुठून तुझा उदय झाला,
आणि असं ऐकल्यानंतर हे महाराज मच्छिंद्रनाथ शिवयोगाच्या योगी करून हा जो सूत आहे तो तुमचाच आहे, हाच ब्रह्मांडाला तारक होईल. आणि मग कनकगिरी नावाच्या गावामध्ये तू याला अभ्यासले गेलेला आहे. आणि तेच दैवत श्रीराम, नरसिंह, सूर्य, हनुमंत, भैरव, काळिका, वीरासहित सगळ्यांना पाचारलेलं होतं. त्यावेळेला महादेव म्हणू लागले की मी सुद्धा तिथं आलेलो होतो, त्याच्यामुळं पूर्वीच या गोरक्षनाथाची आणि माझी ओळख आहे. गोरक्षनाथाला मी माझ्या मांडीवरती बसवून त्याला आशीर्वाद दिलेला होता आणि एक मोठेपण त्याला दिलेलं होतं. पण याला विद्याचा अभ्यास दिलेला आहे, पण ह्याचं तप मात्र झालेलं नाही. आणि म्हणून या गोरक्षनाथाला दिलेल्या अभ्यासाचं फलित व्हावं, ते तेजस्वी व्हावा म्हणून याला तप करायला लावावं. कारण जर पाणी नसल तर झाडंही सुकून जातात. जर गावामध्ये झाडं नसतील तर ते गाव अतिशय भ्यासूर असं दिसतं. नाक जर सुंदर नसेल तर स्त्री सुंदर दिसत नाही. बिगर पाण्याचं नदीचं पात्र हे भकास दिसतं. नक्षत्राशिवाय रात्रीला शोभा येत नाही. तशा पद्धतीनं तप केल्याशिवाय विद्येचं भांडार हे लखलखीत होत नाही. माणूस हा अतिशय क्षुधित झालेला आहे, त्याला भूक लागलेली आहे, शरीर पिकळ झालेलं आहे, आणि मग त्याला अन्नाची जशी गरज असते त्या पद्धतीनं आता माझ्या आश्रमामध्ये या गोरक्षनाथाला तुम्ही तपाला बसवा, तप आचरण करायला लावा. त्यामुळं काय होईल तर विद्येचं अस्त्र हे अतिशय प्रभावी होतील. असं सांगितल्यानंतर मच्छिंद्रनाथ म्हणू लागलेले आहेत की हे बाळ गोरक्षनाथ अतिशय लहान आहे, त्याचं वय धाकटं आहे, त्याला तप या तपाचं तीव्र क्लेश कसं सहन होईल. तेव्हा महादेव म्हणू लागलेले आहेत की तुझ्या वरदानाचा हात त्याच्या डोक्यावरती ठेवल्यानंतर मग त्याला कुठलंही दुःख होणार नाही. याच्यानंतर नित्य मी स्वतः माझे या गोरक्षनाथाची काळजी घेईन, गोरक्षनाथाची विचारपूस करून जवळ येईन, आणि त्याच्यामुळं निसंशय हे मच्छिंद्रनाथा तुम्ही या गोरक्षनाथाला तपाला बसवा असं आदिनाथ महादेवाने सांगितल्यानंतर मच्छिंद्रनाथ अवश्य म्हणू लागलेले उत्तम आहे, याचा अंगीकार झाला पाहिजे. अंगीकार करतो. आणि मग जिथं जन्मांध माणूस आहे त्याला जर डोळे आले तर मग कुणाचं काय जाईल. आणि म्हणून एकटपणानं पावसात भिजत असलेल्या एखाद्या हरणीला जर कोणी आसरा दिला तर किती आनंद होईल. त्याप्रमाणे तू आणि तुझा दास या आश्रमामध्ये आहेत, याच्यामध्ये मला चिंता करण्याचं काय कारण आहे. असं मच्छिंद्रनाथांनी बोलल्याच्या नंतर मग महादेवांनी सांगितलं तुम्ही काहीही काळजी करू नका, या गोरक्षनाथाची मी काळजी घेईन. तेव्हा मच्छिंद्रनाथांना अतिशय आनंद झाला. जे अंतःकरणामध्ये योजलेलं होतं तेच घडून आलं. फार उत्तम झालं. गोरक्षनाथांना महादेवाने अंगीकारलं गेलेलं आहे. त्याचं संगोपन करण्याचं वचन शब्द दिलेला आहे. आणि म्हणून उत्तम वेळ, उत्तम दिवस पाहिलेले, ग्रहबळ, नक्षत्र उत्तम पाहिलेला आहे, उत्तम तिथी, उत्तम महिना पाहिलेला आहे. आणि गोरक्षनाथांना तपाला बसवलं. लोखंडाच्या खिळ्यावरती पायाचा अंगठा ठेवून, डाव्या पायाचा अंगठा ठेवून आणि तपश्चर्येला सुरुवात झालेली आहे. गोरक्षनाथ उभे राहिलेले आहेत. वायूचा आहार, वाऱ्याचा आहार करू लागलेले आहेत. अन्नाचा त्याग केलेला आहे. जे वाऱ्यानं उडून येईल तेच पान खाऊ लागलेले आहेत. त्याच्यामुळं त्या वाऱ्यानं उडून आलेल्या वाळलेल्या पानावरतीच आहार भागवू लागलेले आहेत. सूर्यमंडळाकडे दृष्टी लावलेली आहे आणि घोर अशी तपश्चर्या गोरक्षनाथ करू लागले. ते मच्छिंद्रनाथांनी पाहिलं, अतिशय आनंद झाला. आणि मग आदिनाथ महादेवाची विनवणी केलेले. मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करण्यासाठी 12 वर्षाचा नियम करून
गोरक्षनाथाला 12 वर्षाच्या तपाचा नियम करून मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेसाठी निघून गेले. इकडं बद्रिकाश्रमामध्ये रात्रंदिवस महादेव आणि गोरक्षनाथाची काळजी घेऊ लागलेले. स्वतः महादेव गोरक्षनाथाचं दास्यत्व करू लागले. मागे पुढे उभा राहून आलेल्या विघ्नाचं निरसन करू लागले. असो, याच्यानंतर मच्छिंद्रनाथ गया प्रयाग तीर्थ करत काशी, अवंतिका, मिथिळा, मथुरा, काश्मीरीपर्यंत पोचलेले आहेत. अयोध्या, द्वारका, महाबळेश्वर, सोमनाथ, ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, भीमाउगमी, भीमाशंकर, औंढ्या नागनाथ, पंढरपूर 14 पीठं केलेली आहेत आणि भगवती देवी पाहिलेली आहे. कार्तिक, शेषाद्री, मल्लिकार्जुन अपार अशी स्नानं घडलेली आहेत. आणि अशा पद्धतीनं 12 वर्षाचा काळ निघून गेला. सर्व तीर्थ पूर्ण झालेली आहेत. त्याच्यानंतर सेतुबंधाच्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ गेलेले आहेत. रामेश्वराचं चरणवंदन केलं, समुद्राचं स्नान केलेलं आहे. त्याच वेळेला श्वेतबंधाच्या ठिकाणी वायुपुत्र हनुमान मच्छिंद्रनाथांनी जाऊन त्यांना नमन केलं. पण त्याच वेळेला मच्छिंद्रनाथांना पाहिल्याबरोबर हनुमंताच्या मारुतीच्या मनामध्ये अतिशय आनंद झालेला आहे. परम प्रीतीनं मच्छिंद्रनाथाचा हात धरला. हृदयाच्या ठिकाणी कडकडून मिठी मारलेली आहे. मच्छिंद्रनाथ आणि मारुती दोघंजण जवळ बसलेले आहेत. एकमेकांना योगक्षेमाची वार्ता विचारू लागलेले आहेत. आणि मग मारुती म्हणू लागलेले, 24 वर्ष झालं हे मच्छिंद्रनाथाचं तुमचं दर्शन झालं नाही. आरशावरती गंगेनं कृपा करावी. तशी 12 वर्षानं पर्वणी आली असं मला आज वाटू लागलेलं आहे. तुझ्या दर्शनानं तो लाभ मला झाला असं वाटू लागलं. असं वायुसूत मारुती बोलल्यानंतर मच्छिंद्रनाथांचं त्याने आतिथ्य केलेलं आहे. आणि संतोषयुक्त अंतकरणानं मच्छिंद्रनाथांना मारुती बोलू लागलेला आहे. आज 24 वर्ष झालं, पण तुम्ही माझ्याकडे आले नाहीत. माझे डोळे तुमच्या भेटीसाठी आतुर झालेले, भुकेलेले. आज माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं. हे महाराजा योगद्रोमा, माझ्या मनामध्ये जी कामना वेधलेली होती त्या कामनेची पूर्णता तुम्ही करावी. आणि म्हणून त्या कामना जळामध्ये तूच मला तारक आहेस. पण अद्यापर्यंत तू मला त्याच्यातून बाहेर काढलेलं नाही. तू मला पूर्वी वचन दिलं की तू इथं येशील आणि स्त्री राज्यामध्ये जाशील, पण ते तू केलेलं नाही. तरी आत्ता चित्तामध्ये प्रसन्न होऊन कृपा भगवती त्या वचन द्यावं, आशीर्वाद द्यावा, कृपा करावी आणि मैनांकिनीची कामरती पूर्ण करावी. आपल्या वचनामुळंच अनेक जे फल आहे ते माझ्या वचनाचं पूर्ण होईल. माझ्या मनातली इच्छा पूर्ण होईल, सुटकेचा श्वास होईल. मी त्या मैनांकिनीच्या वचनामध्ये गुंतलेलो आहे की मच्छिंद्रनाथांना या तुझ्या राज्यामध्ये मी पाठवीन. तुला रतिसुखाचा, काम आश्रमाचा आनंद मिळेल. असं हनुमंताचं बोलणं ऐकलेलं आहे. मच्छिंद्रनाथाने अवश्य म्हणून सांगितलं. मग तिथं 3 दिवस 3 रात्र राहिलेले आहेत. आणि तिथून पुन्हा दोघंही निघालेले आहेत. मार्गामध्ये जात असताना अनेक तीर्थ यथाविधी पूर्ण केलेले आहेत. मग गडू बंगाल टाकून त्वरित स्त्री राज्यामध्ये प्रवेश केला. त्यावेळेला तिथं सगळ्या स्त्रियांची स्वामिनी, महापुण्याश अशी तपाची खान, मैनांकिनी ज्ञानशक्ती, त्या राजाची राणी, शृंग मुरड, उत्तम अशी नगरी. आणि त्या राज्याचं राज्यासन तिच्याकडं होतं. हत्ती होते, घोडे होते, रत्न होते, रथ होते, उंट होते, छडीदार, चोपदार, रत्न पारखा, हेमकार, घोडे हाकणारे, पोद्दार, फराशी, यंत्रधारी, मंत्रधारी, नाना मंत्री, अशा शास्त्र निपुण अशा सेवक, जासूद, हलकारे, वकिलात करणारे, पायदळ, घोडे हाकणाऱ्या अशा त्या सैन्याची गणती नाही. कुत्ते पाळणारे, त्या चित्ताला सांभाळणारे, साखरखानी पहिलवान, त्याच्यानंतर सेनानायक,
हत्तीच्या मस्तकावरती आरूढ होऊन हत्तीला हाकणारे, खिसमत गादी करणाऱ्या, बंडीदार, ताशा वाजवणारे, मर्फी वाजवणाऱ्या, कुशळपणे गायन करणाऱ्या, हेर, बातमीदार, प्राज्ञी, हुशार, वाद्यधारी, शृंगार करणाऱ्या, शिंपी, त्याच्यानंतर कुंभार, अशा पुष्कळ कामं करणारा समुदाय. पण त्या सगळ्या स्त्रिया होत्या. त्या स्त्री राज्यामध्ये एकही पुरुष नव्हता. आणि मग अशा सगळ्या कटकामध्ये हे दोघजण पोहोचले गेलेले आहेत, त्या नगरीमध्ये आलेले आहेत. आणि ते त्या राणीनं पाहिलं. अंजनी सूत मारुतीला पाहिल्याबरोबर त्या स्त्रियांना अतिशय आनंद झालेला आहे. त्वरित बोलावलेला आहे. एका आसनावरती मच्छिंद्रनाथांना बसवलं, एका आसनावरती मारुतीला बसवलेला आहे. 16 उपचारांनी पूजा केली. हात जोडून समोर उभे राहिलेले आहेत आणि म्हणू लागल्या, हे महाराजा दिव्यरथा, वातननंदना अंजनी सुता मारुती राया, हा दुसरा कोण आलेले आहेत? त्यावेळेला मारुती सांगू लागलेले आहेत, हे शुभाणानी, तो तप केलेला आहे आणि त्या तपाच्या कामनेपुरती तुझी ती कामना पूर्ण करण्यासाठी माझ्या भक्तीचं वरद बळ आणि म्हणून हा मच्छिंद्र नावाचा पुरुष तुम्हाला प्राप्त झालेला आहे. तो तुम्हाला रतिसुखाची प्राप्ती करून देईल. यांच्या सेवेसाठी स्वतः नक्षत्रपती चंद्र अरुणासह पूर्ण आदित्य त्या पद्धतीनं मच्छिंद्रनाथ काम व्यक्त पुरवण्यासाठी तुमच्याकडं आलेले आहेत. जसं शचीसाठी इंद्र आहे, पार्वतीसाठी पार्वतीपती महादेव आहे, त्या पद्धतीनं मच्छिंद्रनाथ हे तुम्हाला रतिसुख देतील. म्हणून असे वज्र शरीरी निवांत आसनावरती तिथं बसले गेलेले. 3 रात्र तिथं राहिले आणि मग पुन्हा मारुतीनं परवानगी मागितलेली आहे. मारुती पुन्हा श्वेतबंधाच्या ठिकाणी गेलेले आहेत. पुन्हा तिथं रामेश्वराच्या ठिकाणी प्रभुरामचंद्रांचं चिंतन मारुती करू लागले. इकडं मच्छिंद्रनाथ त्या सुखासनामध्ये बुडून गेले, सोन्याच्या आसनावरती बसलेले आहेत. राज्य विलास भोग भोगू लागलेले आहेत. मोत्यांच्या माळा गळ्यामध्ये आहेत, सोन्याच्या मुद्रिका घातले गेलेले आहेत कानामध्ये, हातामध्ये कणक सोन्याची कोंदणं भरलेली भरझरी रत्न ढाळ देऊ लागलेले आहेत. पुढे सेवेकरता सगळ्या परिचारिका आहेत, त्या सुद्धा अतिशय सुंदर, उर्वशीला मागं साराव्या अशा त्या सेविका सेवा करू लागलेले आहेत. बडेजाव करणाऱ्या, राजाची पराक्रमाची ललकारी देणाऱ्या, वारंवार पुकार करू लागलेले आहेत. छडीदार चोपदार दौलत दादा म्हणणाऱ्या आणि तुरे वाजू लागलेले आहेत. कस्तुरी कपाळाला लावली गेलेली आहे. राज्यासनावरती स्त्रियांच्या मध्ये सुशोभित असे मच्छिंद्रनाथ दिसू लागलेले आहेत. जसे तारांगणामध्ये चंद्र असावा, स्त्रियांच्या मध्ये मच्छिंद्रनाथ शोभायमान सुंदर दिसू लागले. 33 कोटी देवांच्या मध्ये इंद्र असावा, तसे परम घवघवीत मच्छिंद्रनाथ त्या स्त्री राज्यामध्ये दिसू लागलेले आहेत. आसनावरती बसू लागलेले आहेत. धूतकर्म सोंगट्याचा खेळ खेळू लागलेले आहेत. नाना विनोद करू लागले, हास्य करू लागले, गदगदा हसवू लागले, राज्यवैभव कारभार स्वतः करू लागले आणि स्वतः तो राज्यकारभार हसू लागलेले आहेत. रसायन, कविताकार, वेद बोलणारे, शास्त्र सांगणारे, ज्योतिष, भविष्य जाणकार, व्याकरण सर्व तिथं आहे. धनुर्धर विद्याजी सबळ, भिन्न प्रलय काळाच्या वेळेला जळ निर्माण करणं, असे सगळे जी शास्त्र अस्त्र आहेत ती तिथं उपलब्ध आहेत. संगीतकार, गायन प्रकार करणारे, गंधर्व, सरिता, कळा कुसरी, औषध देणारे, रोगावरती उपचार करणारे, असे तिथं सर्व स्त्रिया आहेत. अश्वारोहण करणं, उत्तम गतीनं अश्व फिरवणं, कोकशास्त्र, भाष्यकृती, ही नाटक कळा, शृंगार करणं, प्रसंगानुसार बोलणं, अशा चतुर स्त्रिया त्या राजदरबारी आहेत आणि त्या सर्व आपापली कामं करू लागलेले. अशा पद्धतीनं उत्तम असं गुणाचं भरतं आलेलं आहे
आणि मग मच्छिंद्रनाथांचं चित्त हे अतिशय आनंदित झालेलं आहे. त्यामुळं मच्छिंद्रनाथ सुखाब्दीच्या त्या सुखसागरामध्ये जसा पाण्यामध्ये मासा असावा तसे दिवस लुटून जाऊ लागलेले आहेत. आणि त्याच वेळेला चित्त सुखाच्या वेळी ती जी असणारी मैनांकिनी आहे तिचा ऋतुकाळ आलेला आहे. आणि मग त्या काम सुखाच्या योगी करून ती गरोदर झाली. गणामध्ये भद्र जाती सर्व गुणी मुनी भद्र जाती अंश रूपानं प्रकट झालेला आहे. आणि तिनं त्याच अंश रूपानं सुंदर असा देह त्या मैनांकिनीच्या पोटामध्ये प्रकट झालेला आहे. रेत रक्त आणि रज काळ लोटला गेलेला आहे. 9 मास झाले. त्याच्यानंतर 9 महिने झाल्यानंतर ती प्रसूत झालेलं आहे. बाळ सूर्य असावा, उगवता सूर्य असावा असं तेजस्वी बाळ तिला प्राप्त झालेलं आहे. त्याच्यानंतर 12 दिवस झाल्याच्या नंतर उत्तम असा दिवस पाहिलेला आहे. त्या बाळाचं बारसं केलं आणि त्याला मीननाथ असं नाव ठेवलेलं आहे. याच्यानंतर याचक जन जे आहेत त्यांना ती पुष्कळसं दान देऊ लागलेले. सर्व लोकांचं मन प्रसन्न केलं. नाना वस्त्र आणि अलंकार देऊन सर्वांचा गौरव केला. अशा पद्धतीनं 3 वर्ष त्या स्थानी लुटून गेले. मच्छिंद्रनाथ त्या सुखामध्ये त्या राज्यासनावरती बसून राहिले. याच्यानंतर दुसरं कथन, आता दुसरी कथा चालू झालेली आहे. हस्तिनापुरामध्ये कुरु नावाचा राजा, कुरुचा वंशज, जन्मेजयाचा वंशज भद्रवा नावाचा राजा जन्मला. त्या जन्मेजयापासून पुढं 7वा पुरुष वंशामध्ये 2000 या कलियुगाची वर्ष लुटून गेल्यानंतर भद्रवा राजा हा हस्तिनापूरचं राज्य करू लागला. आणि मग अपार असे ब्राह्मण त्यानं बोलावले आणि सोमयज्ञाला सुरुवात केली. 1 वर्ष त्या ठिकाणी अग्निकुंडाची पूर्णाहुती झाली आणि मग यज्ञ पूर्ण झालेला आहे. पण त्याच वेळेला काय झालं, महादेवांना जागृत करण्यासाठी गेलेला काम तो महादेवाच्या 3ऱ्या डोळ्यातून जाळून टाकलेला होता. आणि तोच जाळल्यामुळं अग्नीच्या पोटामध्ये तो मदन होता. तोच शिवशरीरामधला चेतलेला अग्नी आणि त्या अग्नीमध्ये गिळंकृत झालेला तो मदन, तोच अंतरिक्ष महाराज त्या अग्नीच्या गर्भामध्ये शिरलेला आहे. आणि तो गर्भ तेजपुंज असा यज्ञकुंडामध्ये पडलेला आहे. पूर्ण आहुती झाल्याच्या नंतर यज्ञाचा प्रसाद घ्यावा म्हणून ब्राह्मणांनी यज्ञकुंडामध्ये राख काढण्यासाठी हात घातला. त्यावेळेला अतिशय तेजस्वी असं बाळ त्या ब्राह्मणांच्या हाताला लागलं आणि ते बाळ मंजूळ असं रुदन करू लागलेलं आहे, रडू लागलेलं आहे. त्यावेळेला ते पुरोहित, ते ब्राह्मण अतिशय ज्ञानी होते. त्यांनी राजांना सांगितलं की यज्ञकुंडानं बाळाचा प्रसाद दिलेला आहे आणि म्हणून ब्राह्मणांनी ते बाळ ताबडतोब उचललेलं आहे, राजाच्या जवळ दिलं. राजाला अतिशय आनंद झाला. जसं दुष्काळ पडावा आणि त्याच्यामध्ये पाऊस यावा जसा आनंद होतो. 14 रत्न समुद्रातून निघाल्याच्या नंतर देवांना जसा आनंद झाला तसा आनंद भद्रद्वार राजाला झाला. संजीवनीचा अर्थ जसा कचाला दैत्यगुरु शुक्राचार्याकडून प्राप्त झाला आणि मग इंद्राला जसा आनंद झाला, राम कौशल्याच्या पोटी अवताराला आले, दशरथ महाराजांना जसा आनंद झाला तसाच आनंद भद्रद्वार राजाला झालेला आहे. आणि मग सगळ्या पुरोहिताकडून, ब्राह्मणाकडून ते मूल त्या भद्रद्वार राजानं हातामध्ये घेतलेला अतिशय आनंद झालेला आहे. आणि आनंदानं त्या बाळाला हृदयाच्या ठिकाणी धरलं, बाळाचं चुंबन घेतलं. चंद्र आणि सूर्याची एक भेट व्हावी तसं तेजस्वी ते बाळ दिसू लागलेलं आहे. 7 समुद्राला प्रलय लहर यावी इतका आनंद भद्रद्वार राजाला झालेला आहे. वारंवार त्या बालकाचं चुंबन घेऊ लागलेलं आहे. प्रत्यक्ष मदनच माझ्या पोटी आलेलं आहे असं तो म्हणू लागलेला आहे.
सत्वगुणी वीज चमकाव्यास तेज आहे, आणि म्हणून ते तेजच त्या विजेनं त्याच्या अंगावरती ठेवलं की काय असं वाटू लागले. अपार अशी करणी झालेले या पृथ्वी तलावरती सूर्याचा अवताराला आला असं म्हणू लागलेलं आहे. ग्रंथकर्ते म्हणतात की त्या बाळाचं वर्णन किती करावं, ग्रंथ वाढला जाईल. आणि म्हणून बृहद्रवा राजानं ते बाळ घेतलेलं आहे, आपल्या नगरीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि धर्मपत्री, त्या धर्मपत्नीला तिचं नाव होतं सुलोचना. ती प्रत्यक्ष सुलोचना होती, शुभाननी होती, देवांगणा असाव्या अशी ती होती. प्रत्यक्ष लक्ष्मी सरस्वती पार्वती माताच असावी अशी ती सुलोचना त्या कुळाचं रक्षण करण्यासाठी आलेली होती. आणि मग जसं शंतनूसारखं रत्न प्राप्त व्हावं आणि तशा पद्धतीनं गंगे समान ते बालक आहे, ते बालक तिनं पाहिलेलं आहे. रायाला आवडीनं विचारू लागलेली आहे, म्हणू लागली, हे विजयध्वजा, हे कुणाचं बाळ आणलेलं आहे? दुसरा सूर्यच आहे असं दिसू लागलेलं आहे, एवढं तेजस्वी बाळ कोणाचं आहे? तेव्हा राजा सांगू लागला, हे शुभाननी, यज्ञकुंडामध्ये अग्निदेवानं हा प्रसाद दिलेला आहे आणि आपल्या राज्याचा वारस हा आहे. तुझ्या उदरी असा सुत तुला प्राप्त झालेला आहे आणि म्हणून या बाळाची काळजी घे. आपल्या वंशाला मीनकेत दिव्य स्वरूप असा मुलगा प्राप्त झालेला आहे. याचा पाठीराखा, आपला जो मुलगा आहे मीनकेत, त्याचा पाठीराखा म्हणून हा ईश्वरानं पाठवलेला आहे. अयोनी संभव आहे, अवतार दक्ष छिद्रत्न आहे. ज्वाळामाळी जो अग्नी आहे, त्या अग्नीनं प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे असं राजानं सांगितल्याच्या नंतर सुलोचनाला अतिशय आनंदित झालेलं आहे. आणि त्याच वेळेला तिचं अंतःकरण भरून आलेलं आहे. दिव्य स्वरूप बाळ पाहिलेलं आहे, मोह उपजळलेला आहे. बाळाला हृदयाच्या ठिकाणी घट्ट धरलं. त्याच वेळेला प्रेमाचा पाना फुटलेला आहे आणि स्तन मुखामध्ये घालून त्या बाळाला ती सुलोचना राणी स्तनपान करू लागली. अशा पद्धतीनं बाळाचं पालन पोषण संगोपन करू लागलेलं आहे, स्नान मार्जन करू लागलेले. 12 दिवस झाले. 12 दिवसानंतर अतिशय सुंदर असा सोहळा मांडला गेलेला आहे. सुवासिनींना बोलावलेलं आहे, पाळण्यामध्ये घातलं आणि जालिंदर असं नाव ठेवलेलं आहे. यज्ञकुंडीचा ज्वाळामाळी प्रसन्न झाला, ज्वाळात उजेला उत्पन्न झाला म्हणून जालिंदर असं नाव ठेवलेलं आहे. एकच गजर केलेला आहे. गावामध्ये गोड साखर वाटलेली आहे. अपार असं धन याचकांना दिलं. अशा पद्धतीने सर्व गजर झालेला आहे. दिवसांदिवस लुटू लागले. महिना झालेला आहे, वर्ष झालं, 5 वर्ष झाली, 6 वर्ष झाली, 7 वर्ष झाली. तो जो बाळ आहे तो वाढू लागलेला आहे. याच्यानंतर बृहद्रवा राणी, त्या राणीच्या जवळ पुष्कळशा महिला जमा झालेले आहेत. आणि मग पुढं 7 वर्ष झाल्याच्या नंतर त्या जालिंदरनाथाचं मुंज केलेली आहे, यज्ञोपवीत घातलेला, जानवं घातलेला आहे. आणि याच्यानंतर कोणी एके दिवशी राजा मनामध्ये विचार करू लागलेला आहे की आता या जालिंदरनाथाचं लग्न करावं, लग्न विधी उरकून टाकावा. म्हणून आपला जो पुरोहित मंत्री आहे त्या मंत्र्याला त्यांनी बोलवलेला आहे. तो मंत्री कसा होता? गुणवंत होता, रूपवंत होता, सुलक्षणी होता. आणि त्या मंत्र्याला बोलावल्याच्या नंतर हुशार असा तो मंत्री त्या मंत्र्याला सांगितलेला आहे की तू आता देशांतराच्या ठिकाणी जा आणि गुणवान असावी, स्वरूपवान असावी, सर्व लक्षणांनी युक्त असावी अशी एखादी मुलगी माझ्या मुलासाठी, आपल्या या जालिंदरनाथासाठी वधू म्हणून, नवरी म्हणून तुम्ही पाहून या. तेव्हा तो जो मंत्री आहे तो देशांतरामध्ये फिरू लागलेला आहे, जाऊ लागलेला आहे. इकडं जालिंदरनाथ, त्या जालिंदरनाथांना राणीनं आपल्या मांडीवरती बसवलेला आहे आणि अतिशय प्रेमानं त्याचं चुंबन घेऊ लागलेली आहे. अतिशय प्रेमानं जालिंदरनाथांनी आपल्या आईच्या मुखाकडं पाहिलेलं आहे आणि म्हणू लागले की हे आई, दुर्मिन नावाचा मंत्री कुठं गेलेले आहेत? ते काही मला आता या अलीकडच्या दिवसामध्ये दिसलेले नाहीत. तेव्हा त्यावेळेला
ती राणी म्हणू लागलेली, हे पाडासा, तुला बायको करून द्यावी असा विचार तुझ्या वडिलांच्या मनामध्ये आलेला आहे. आणि म्हणून त्या पुरोहिताला, द्रुमिल नावाच्या मंत्र्याला नवरी पाहण्यासाठी पाठवून दिलेला आहे. तेव्हा त्यावेळेला गोरक्षनाथ विचारू लागले की स्त्री म्हणजे काय असतं. राणी म्हणू लागलेली आहे, बायको म्हणजे स्त्री आहे. त्यावेळेला तो म्हणू लागलेला आहे की बायको कशी असते मला दाखव. लहान वय आहे आणि त्याच्यामुळं मग ते राणी म्हणू लागली, बायको कशी असते तुला सांगते. माझ्यासारखी तुला बायको येईल, जशी मी त्याच समान त्याच्यासारखीच तुला बायको प्राप्त होईल. असं त्या सुलोचना मातेचं शब्द ऐकलेले आहेत. आणि सुलोचना मातेचे शब्द ऐकल्याबरोबर तेच शब्द आपल्या मनामध्ये साठवलेले आहेत. आणि मुलांच्या मध्ये खेळायला गेल्याच्या नंतर जालिंदरनाथ त्या मुलांना विचारू लागलेले, ए गड्याओ, एक गोष्ट मी तुम्हाला विचारतो. माझ्या आईनं मला सांगितलं की तुझे वडील तुला बायको करायचे म्हणतात, मग ती कशासाठी असते? बायको म्हणजे काय सांगा. त्यावेळेला ती जी मुलं आहेत ती मुलं शटफणानं हसू लागलेले. जालिंदरनाथ हा बुद्धिहीन आहे, त्याला बायकोसुद्धा कळत नाही. आणि मग ते म्हणू लागले, अरे मूर्खा ऐक, बायको म्हणता संसार होतो, विषय सुखाचं पूर्ण भरतं या जगामध्ये मिरवलं जातं. विषय सुख हे बायकोशिवाय मिळत नाही. आणि म्हणून तुला हे असणारं काहीच कळत नाही. हे विषय सुख जे आहे तेच तिथं प्राप्त होतो. विषय सुखामध्ये माणूस गोवला जातो. आणि म्हणून मग ते त्या मुलांचे शब्द ऐकले. जालिंदरनाथ म्हणू लागले, अरे 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 रे, हे जग परम असं अधर्म आहे, अधर्मी आहे. या जगाची दुर्गती आहे. हे ज्या जगाचं उत्पत्ती स्थान आहे त्या उत्पत्ती स्थानाबरोबरच हे जग रममाण होत आहे. तरी आपण आता असं करू नये, याचा मनाला त्रास होऊ लागलेला आहे. आणि त्याच वेळेला गोरक्षनाथ त्या मुलातून निघाले. मनामध्ये विचार करू लागलेला आहे, आईचा शब्द आहे. आणि मग अधर्माची राशी होऊ लागलेली आहे. आई काय बोलली तर माझ्यासारखी तुला बायको प्राप्त होईल. बायको म्हणजे चिद्रत्न, आणि ते सुद्धा आईसारखं. हा काही व्यवहार योग्य नाही, हा पूर्ण अधर्म आहे. आपण मात्र असं वर्तन करायचं नाही. या गावाला, या नगरीला सोडून आपण वनामध्ये जावं असा विचार केला. पण जात असताना काय होईल तर या नगरीतून बाहेर पडत असताना ग्रामरक्षस जे पहारेकरी आहेत ते मला जाऊ देणार नाहीत. आणि त्यांनी जर पाहिलं तर म्हणतील, हा राजाचा मुलगा कुठं जाऊ लागलेला आहे. पण त्याच वेळेला विचार केलेला आहे, आपण काहीही असलं तरी या नगरीतून निघून जावं. त्या नगरीच्या प्रवेशद्वारावरती ग्रामरक्षक होते. त्यांनी पहिलं म्हणू लागले, हा राजाचा मुलगा कुठं जाऊ लागलेला आहे. पण हटकावं तरी कसं, राजाच्या मुलाला कसं विचारावं. म्हणून त्यांनी विचार केला. त्या मुलाच्या पाठीमागून एक हेर पाठवून दिला. तो हेर त्या जालिंदरनाथांच्या पाठीमागं जाऊ लागला. इकडं एक जो सेवक होता राजाकडे गेलेला आहे आणि तो राजाला सांगू लागला की जालिंदरनाथ हा राजपुत्र वनामध्ये गेलेला आहे. हे राजानं ऐकलं, धावत पळत तातडीनं आलेला आहे. पण जालिंदरनाथ हे चपळ आहेत, विलक्षण आहेत. कोणी मागून येईल, आपला शोध घेईल म्हणून मार्ग वाकडा केलेला आहे आणि आडमार्गानं त्या वनामध्ये प्रवेश केला. त्या वनामध्ये गेल्यानंतर विशाळ अशी झाडं आहेत, अफाट असं गवत आहे. आणि त्याच्यामध्ये जालिंदरनाथांनी प्रवेश केल्यानंतर मग मात्र पाठीमागून जो शेर होता तो चुकला गेलेला आहे. जालिंदरनाथ हे अतिशय चपळ आहेत. ते एका पर्वतावरती गेले, दरी पाहिलेली आहे आणि त्या दरीतून पुढं चालू लागले. इकडं राजा वनामध्ये आलेला आहे, शोध करू लागलेला आहे. जिथपर्यंत दूत आला तिथपर्यंत शोध लागला. पुढं काही शोध लागण्याचा झाला.
जालिंदरनाथाचं दर्शन प्राप्त होईना. जालिंदरनाथ दिसेनासे झाले. अमावस्येच्या दिवशी जसा चंद्र दिसत नाही आणि तशा पद्धतीनं सगळ्यांची निराशा झाली. अतिशय निराश होऊन सगळेजण माघारी परत आलेले. राजासह सगळेजण शोकसागरामध्ये बुडाले. सगळेजण दुःख करू लागले आणि सगळे लोक म्हणू लागले, आपल्या सदनामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या नगरीमध्ये प्राप्त झालेला हा मुलगा आज आपल्यापासून दूर गेलेला आहे. भद्रवा आणि सुलोचना अतिशय अट्टहासानं दुःख करू लागलेले. बाळलीला जालिंदरनाथाच्या खेळाचं कौतुक करू लागले. गुण आठवण करून रडू लागलेले. राजा म्हणू लागलेला, अनुचित घडलेला आहे. माझ्या हातामध्ये आलेला प्रसाद हा हातातला निघून गेला. मला अग्नी प्रसन्न झाला. माझं कर्म गहन म्हणून चिद्रत्न प्राप्त झालेलं ते सुद्धा निघून गेलं. माझं बाळ हे सूर्यासारखं